दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. गुरुपौर्णिमेनिमित्त द्वारकामाई साई मंदिरात भक्तिरसाचा अविस्मरणीय सोहळा. सावेडी येथील संदेशनगर वसंत टेकडी परिसरातील द्वारकामाई साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकारातून गेल्या 13 वर्षापासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा यंदाही भक्तिमय वातावरणात पार पडली. बुधवार 29 जुलै रोजी भागवताचार्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज नांगरे श्री क्षेत्र देवगड यांचे हरिकीर्तन झाले. यावेळी कथक नृत्यालय कल्याणी कामतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या गणेश वंदना नृत्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. याप्रसंगी हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज नांगरे यांनी गुरुभक्ती, नामस्मरण आणि साई सेवेमुळे जीवनाला योग्य दिशा मिळते असे सांगत गुरुतत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान प्रमिला चंद्रकांत सिंह ठाकूर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. तसेच महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते साईनाथांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेविका रोशनी आकाश त्र्यंबके यांनी उपस्थित मान्यवर, संत महाराज, साई भक्त आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. महाराजांनी सांगितलेलं आहे, गुरु म्हणजे काय असतं. गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो 3 गुरु असतात. हे म्हणजे 3 गुरु असतात, पण गुरु 4 असतात. कसे असतात 4? पहिला गुरु म्हणजे आई असते. आई अशी असते की आईचं कर्तव्य काय हे महाराजांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. नांगरे महाराजांनी आईचं कर्तव्य सांगितलेलं आहे. दुसरे गुरु म्हणजे वडील असतात. हे वडील आपल्याला काय शिकवतात हे दुसरे गुरु असतात. तिसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात. शिक्षक हा गुरु असतो, कारण की शिक्षक आपल्याला लहानचं मोठ्यापर्यंत शिक्षणापर्यंत आपल्याला शिकवतो, काय करायचं कसं करावं हे त्यांनी शिकवलेलं असतं. आणि चौथे गुरु म्हणजे महाराज असतात. महाराज हा चौथे गुरु हे महत्त्वाचे असतात, कारण की महाराज आपल्याला जीवनात काय करायचं आणि जीवन कसं चालायचं हे जीवन शिकवतात. आणि हेच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला अशा कोटी कोटी शुभेच्छा देतो. ओम साईराम. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी भव्य असं केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपण काल सर्वांनी पाहिलं की भव्य अशी शोभा मिरवणूक या ठिकाणी काल संपन्न झाली आणि आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं. आत्ताच महाराजांनी या ठिकाणी आपल्या सुमधुर वाणीतून आपल्या सर्वांना चांगलं असं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच्यानंतर अजून 1-2 वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना मी या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 साई संघर्ष प्रतिष्ठान यांच्या तसेच सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आत्ताच या ठिकाणी आपल्या भगवप नांगरे महाराज यांनी कीर्तनरूपी सेवा देण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं आहे. खरं पाहिलं तर महाराजांनी, आता आम्ही शेवट या इथे आलो तेव्हा महाराजांनी गुरुचं महत्त्व आपल्या जीवनात किती महत्त्वाचं असतं. गुरु म्हणजे एक ईश्वर तुल्य आपण त्यांना मानतो असे. आणि खरं पाहिलं तर सुनील भाऊ हे गेल्या 12 वर्षापासून असे अखंडितपणे साईबाबांच्या सेवेचं काम ते करतात. कालसुद्धा त्यांनी स्वामी समर्थ महाराज या मंदिरापासून जी पालखीची मिरवणूक शोभायात्रा काढली त्यातसुद्धा मी सहभागी झाले. आणि भव्य दिव्य स्वरूपाची अशी जी शोभायात्रा या ठिकाणी संपन्न झाली. त्या ठिकाणी सुद्धा अनेक छोटे मुलांनी लाठीकाठी असो बरेच कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्याचं काम केलं. आणि सुनील भाऊ तसे साई भक्त आहेत, ते दर गुरुवारीसुद्धा अन्नदानाचं काम हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतात. आणि महाराजांनी आत्ताच सांगितलं का शहरी भागात
एवढं लोक जमवणे सोपं नाही, परंतु इतरांची गर्दी पाहता सुनील भाऊंवर प्रेम करणारे किती मोठी जनता आहे, हे खरंच आपण त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. का भविष्य काळात लोक कसं जमवायचं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी आता कथ्थक नृत्य होईल, नंतर आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. खरं पाहिलं तर महाराजांनी आणि आपल्या गुरुविषयी आत्ताच या ठिकाणी सांगितलं का आपल्या जीवनात आपले पहिले गुरु आपले आईवडील असतात, तेच खरा मार्ग आपल्याला या ठिकाणी दाखवायचं काम करतात. नंतर आपले शिक्षक या ठिकाणी आपल्याला शिकवण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि आता आपली महाराष्ट्र एक अशी भूमी आहे की ती संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. संतांशिवाय काही नाही. खरं तर महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कीर्तनरूपी सेवा दिली. त्यांच्यासोबतच त्यांचे टाळकरी असतील, मृदुंगवादक असतील, त्यांनी आणि इतर सगळेच महाराजांचं मी या ठिकाणी प्रथमतः आभार मानते. आणि तुम्हाला सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या मी खूप खूप अशा शुभेच्छा देते. आणि सुनील भाऊंचे सुद्धा मी आभार मानते. आणि सुनील भाऊंना सांगते का नंतर सुद्धा आम्हाला असंच बोलवत जा, तुमच्या रूपाने आम्हाला सुद्धा साई सेवा करण्याचं काम या ठिकाणी मिळेल. आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. जीवघेणा अपघात. मात्र मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो ही साईबाबांचीच कृपा होती की सुनील भाऊ पुन्हा एकदा आपल्या समोर एवढ्या ताकदीने उभे राहिले. ते केवळ आणि केवळ साईबाबांच्या आशीर्वादामुळेच. जर सुनील भाऊंच्या गाडीचा जो अपघात झालेला होता, गाडी बघितली असती तर कोणालाही वाटलं असतं अरे काहीतरी अघटित झालेलं असतं. मात्र या एवढ्या मोठ्या अपघातातूनही सुनील भाऊ वाचले. ते केवळ आणि केवळ साईबाबांमुळे, आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे. हे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान अनेकांना असं वाटलं की साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संघर्ष हा शब्द कशासाठी या ठिकाणी? साईबाबा आणि संघर्ष दूर दूर पर्यंत असा काहीतरी संबंध नव्हता, मग संघर्ष शब्द का? प्रत्येकाला प्रश्न पडला. मात्र या शब्दामध्येच सर्व काही सार आपल्याला कळून येतं की हा जो मंदिराचा भाग आहे, हे जे मंदिर आहे हे उभा करतानाच एक मोठा संघर्ष सुनील भाऊंना करावा लागलेला होता. म्हणून हे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान असं नाव या ठिकाणी पडलेलं. सुनील भाऊंनी हे मंदिर स्थापलं. आता या कार्यक्रमाला प्रभागातील नगरसेवक, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.